मला उद्या जायचं आहे संभाजीनगरवरून नाशिक। आपण नॅनोमध्ये टाकी फुल केलेली आहे, 1500चं पेट्रोल बसलं त्याच्यामध्ये। आणि हे आता आपण बघत आहोत, ड्रिप मीटर 0 करतोय। ड्रिप मीटर 0 झालेला आहे। आणि निखिल पेट्रोल पंप आहे हिंदुस्थान एरंडोलचा। हा खूप चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल इथं मिळत असं, ॲव्हरेज चांगला मिळतो। मी श्री मोटरवरती आलो आहे। इथं आता गाडी वॉशिंग केली जाईल आणि आपल्या गाडीने पूर्ण 42,000 किलोमीटर कंप्लीट केलेले आहे। या ठिकाणी वॉशिंग एकदम बेस्ट वॉशिंग केली जाते। दादू अ भैया ये इकडनं वॉशिंग आहे, निघायचं आहे। आणि आता आपल्याला वॉशिंग करायची आहे। का मग शेठ हा वॉशिंग करायची आपल्याला गाडी। हा एक नंबर चकाचक झाली पाहिजे। संभाजीनगर जायचंय। नायट्रोजन पण टॉपअप करून घ्या। ग्लास सोडून घ्या। नायट्रोजन प्रेशर 33। नायट्रोजनमुळे गाडी आहे ना, टायर गरम होत नाही, चालायला सॉफ्ट चालते। चाबी घे। संभाजीनगरसाठी जाण्यास निघालो 6:15 वाजता एरंडोल। कॅम्प्युटरची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे। संभाजीनगरला डाटा रिकव्हरी डॉक्टर म्हणून एक जबरदस्त रिकवर करून देतात, पेमेंट घेतात, पण वेळेत काम करतात ते। त्यामुळे संभाजीनगरला जातो आहे। त्यांच्या कामाचं स्वरूप जबरदस्त प्रोफेशनली काम आहे आणि 100% डेटा रिकवर करून देतात। डेटा रिकवरिंगवाले भरपूर सांगतात आम्ही करून देऊ, 2 महिने लागतील, 4 महिने लागतील, पण ह्या सरांचं काम असं आहे की ते आपल्याला वेळ देतात। मॉर्निंगला 9 वाजता बोलवतात, 9-10 वाजता, आणि संध्याकाळी 8-9 पर्यंत जो डेटा मला रिकवर करून देतील। प्रवास सुरू करण्याच्या आधी मी बराच वेळ एरंडोलमधून निघताना मरी आईचे दर्शन घेतो। हे आमच्या एरंडोलचे दैवत आहे मरी आई। मरी मातेचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, मरी माता देवस्थान एरंडोल। आणि इथे बुंदेले महाराज असतात। बुंदेले महाराजांनी मंदिरांची खूप चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेली आहे। आणि हे मयूर महाराज,
मयूर महाराजांनी आताच मंदिराची पूर्ण देवीची आरती गिरती केली. जय माता दी. जय माता दी. संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला. हर हर महादेव. महादेव. महादेवाच्या कृपेने आपण सर्व प्रवासाची सुरुवात करतो आहे आणि मी पूर्वीपासून महादेव भक्ती करतो. आम्ही फोटोग्राफी सुरू केली ती महादेवाच्या मंदिराच्या दर्शनापासूनच केलेली आहे आणि आता पुढच्या प्रवासासाठी आपण निघालो आहे. आपण जाताना एरोडोल, भडगाव, चाळीसगाव, कन्नड, त्यानंतर संभाजीनगर, त्या ठिकाणी आपण हार्दिकचं पूर्ण काम केल्यानंतर त्या ठिकाणावरून आपल्याला नाशिकला जायचे आहे. नाशिकला जाताना समृद्धी महामार्गावरून जाईल. समृद्धी महामार्गावरती गाडी चालवण्याचा प्रथमच अनुभव राहील. आपण बघू आपल्या नॅनोला एंट्री मिळते का त्यावरती. शहर आहे. दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आहे. न्यायालय आहे. आता आपण धरणगाव चौफुलीवरून डावा टर्न घ्यायचा आहे. नवीनच ब्रिज बनवला एरोंडोलला आणि ह्या ब्रिजच्या साईडने आपण निघणार आहोत. एरोंडोल बस स्टँडकडनं सरळ कासोदा, भडगाव आणि चाळीसगाव या रस्त्यासाठी निघतो. वाहतुकीचे नियम जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करायचे. सीट बेल्ट लावायचा आणि जे साईनबोर्ड असतात स्पीड लिमिटचे त्याने जर गाडी चालवली तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. भडगाव गिरनाळीला पाणी सोडलेलं आहे. भडगाव चाळीसगाव रोड कॉन्क्रीटचा आहे पण टर्निंगवरती खूप नॅरो रोड केलेला आहे. खूप कमी जागा आहे आणि मला वाटतं त्यातच ही ट्रक पलटी झालेली आहे आणि खूप 90 डिग्रीमध्ये टर्न असल्यामुळे रात्रीच्या टायमाला याला काही लक्षात आलं नसेल. स्पीड चांगला कॉन्क्रीटवरती स्पीड चांगला पकडता आणि लगेच 90 जातो. काही काम असतं त्या ट्रक ड्रायव्हरला तिकडे समजवता येत त्यामध्ये. आता ते कसल्या प्रकारे समजवत आहे काय माहिती. चाळीसगावमधनं कन्नड बायपास आहे. कन्नड घाटाकडे जाणारा रस्ता आहे आणि पुलाचं काम चालू इथं आणि तो समोर जो दिसतो आहे तो कन्नड घाट आहे. पर्वत खूप मोठा आहे. काडा पाषाण आहे सर्व. आता आपण कन्नड घाटावरून चढणार आहोत. हे कन्नड घाट आहे. घाटामध्ये मी कॅमेरा हातात घेणार नाही. असं आहे का? हां
अवजड वाहने बंद केल्यामुळे कन्नड घाटामध्ये आता ट्रॉफिक होत नाही. काहीच नाही. काहीच नाही. मला वाटलं अवजड वाहन असतात ना, ट्रक असतात ते असतात. आणि फक्त कार का? बस पण नाही? बस चालू आहे. बस चालू आहे. हे पाणी ठेवलेलं आहे या वांद्रांसाठी आणि तो स्टार्टिंग पॉइंट आहे कन्नड घाटाचा. या ठिकाणी घाट चालू होतो. त्या कारवरती सुटले सर्व. ते कारवाले थांबतात ना, त्यांना वाटतं कारवाले खायला देतील काही. हो, तुमचा आवाज आला तरच येतील त्या. हां हां हां. ऊन किती आहे आता. त्या गाडीवर त्यांना खाण्याची अपेक्षा असते म्हणून त्या कारवर जाऊन बसतात ते. टाकून दिलं आता खा. हो कसं काम झालं. हो. ठीक आहे. काय करते खायची का. मला खायला कितीची? हा समोर जो आहे हा सोलापूर रोडावरचा टोल आहे. मी एअरटेलचं फास्टॅग यूज करतो. मला एअरटेलचं फास्टॅग यूज केल्यानंतर कोणत्याच टोलवरती प्रॉब्लेम आतापर्यंत आलेला नाही. एअरटेलचं फास्टॅग ना ते एकदम चांगलं आहे. फास्टॅग एअरटेलचं सर्विस चांगली आहे. बॅलेन्स पण कुठं कट नाही करत जास्त. आणि टोल नाक्यावरती पण लवकर ते त्याच्यात प्रोसेस लवकर होते आणि आपली गाडी लवकर पास होते. फक्त टोलवरती इकडनं तिकडे काय जातात मला ते समजत नाही. थोडासा स्पीड ब्रेकर वाचवण्यासाठी आणि तिथं खूप लवकर टोलवरती हे झालं ना तर फक्त मग गाडी मागे बसते. तर नियमात चालायला पाहिजे. तर लोक रॅश ड्रायव्हिंगसारखं इकडनं या लेन त्या लेनवरती गाडी घेतात. आणि आपला टोल हा लगेच ओपन झालेला आहे. इथून संभाजीनगर सरळ जायचं आणि हा टोल रोड सोडल्यानंतर गावामधल्या रोड आणि गावात जाणारा जो रोड आहे ना तो पण खूप छान आहे. हिरवेगार झाड आहे त्यावरती.
आणि आपण तो रोड सोडून आता संभाजीनगरकडे आपण जात आहोत. इथं खूप छान असे वडाचे झाडं आहेत आणि हिरवगार असं वातावरण दिसतं. आपल्या खानदेश जळगावापेक्षा टेम्परेचर पण कमी असतं. उन्हाळ्यामध्ये खूप जबरदस्त टेम्परेचर आहे आपल्याकडे. त्यावरती काही एवढं टेम्परेचर नाही आहे. आणि आपण डेटा रिकव्हरीवाल्या सरांकडे पोचलो आहे आता. आणि त्यांचा जो गुगल मॅपवरती मिळून जातं, तुम्ही गुगल मॅपला सर्च करून बघू शकतात. ते जे JCP आहे ना, JCPच्या समोर त्यांची जी मोठी बिल्डिंग आहे ना नवीन, त्या ठिकाणी त्यांचा डेटा रिकव्हरी लॅब आहे. आणि आपण ही झाडाखाली गाडी लावलेली आहे. पार्किंग करायला काही टेन्शन नाही, इथं सावलीत गाडी राहील. आणि आपण त्यांच्याकडे तो डेटा रिकव्हरीसाठी हार्ड डिस्क आता देणार आहोत. मी मुद्दामच त्यांच्या लॅबचं किंवा त्यांचा व्हिडिओ शूट नाही केला, कारण कोणाला आवडतं नाही आवडत. आता मी 10:30 वाजता इथं पोचलो आहे. कोणाची प्रायव्हसी असते त्यामुळे ते नाही सोशल मीडियावरती अपलोड करत. तिथून आपण इथं सिद्धार्थ गार्डनमध्ये टाईमपास करायला आलेलो आहे, कारण की हार्ड डिस्क दिल्यानंतर आपल्याला काहीच काम नसतं, म्हणून मी इथं आलो आहे. इथं 20 रुपये मोठ्यांसाठी तिकीट आहे. आणि मी एकटाच असल्यामुळे मला खूप बोर होत होतं. सिद्धार्थ गार्डनला आल्यानंतर इथं एंट्री होईल. मध्ये गेल्यानंतर प्राणी संग्रहालय आहे, मत्स्यालय आहे. खूप असं फ्रेश वातावरण आहे. खूप चांगलं असं प्राणी संग्रहालय आहे. पण मी प्राणी संग्रहालयात काही जात नाही, कारण मी एकटाच आहे आणि मी भरपूर वेळ ते पाहिलं आहे. आणि इथं धबधबा खूप चालूच असतो. खूप छान आवाज येतो पाण्याचा. मन प्रसन्न करणारे असे हे सिद्धार्थ गार्डन आहे. या साईडला इथं खूप शांत मत्स्यालय आहे. लहान मुलांसाठी टॉय ट्रेन आहे. आणि गार्डनमध्ये ती टॉय ट्रेन मस्त राईड लहान मुलांसाठी खूप मस्त आकर्षण आहे हे. मी प्राणी संग्रहालयामध्ये काही गेलो नाही, गेटवरतूनच दाखवतोय. आणि आता मी निघालो आहे परतीच्या प्रवासाला. मला नाशिक येथे जायचं आहे. नाशिक निघालो आहे, समृद्धी मार्गावरून जाणार आहे. आणि आता आपण या समृद्धी महामार्गाच्या टोलवरती एंट्री करतोय. समृद्धी महामार्ग स्टार्ट होईल. समृद्धी महामार्गामध्ये एंट्रीलाच टोल असतो आणि तुम्ही ज्या टायमाला निघता त्या टायमाला तो कंप्लीट होतो. टोल कसा फाटेल? टोल कसा फाटेल? आता गेला आणि लास्ट तिथं का किती लागेल नाशिक पर्यंत? 265 रुपये लागतील नाशिक पर्यंत. आणि समृद्धी महामार्गावरती आता आपण गाडी घेतली नॅनो. ही झाली आहे 82,200 किलोमीटर.
गोल गोल राऊंड फिरून मग ती त्या रोडाला लागेल. इथं सांभाळून नागपूर जायचं असेल तर लेफ्ट आणि सरळ मुंबई साईडला जायचं असेल तर सरळ जावं लागेल, नाहीतर मग युटर्न घेता येणार नाही. खूप असा गोल 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 पूर्ण गोल राऊंड आहे. दोन राऊंड तर झाले. चला बाय. आता कॅमेरा मी बंद करतो. बदलना गाडी चालवत असताना आपण खूप असा रोड खालीच होता आणि 3 लेअर असल्यामुळे ती राईट साईडची लेअर आहे ती फक्त ओव्हरटेकिंगची आहे. मग ती 120 आणि शेजारची आहे 80 आणि 80च्या स्पीडने आपण गाडी चालवू शकतो. तो मॅक्सिमम स्पीड असतो, मिनिमम 80 ते 60 असतो आणि हा 80 ते 120 असतो. या साईनबोर्डवरती पूर्ण डिटेल लिहिलेले आहे. आता समृद्धी मार्ग सोडलाय. पेट्रोल पंप इथं पेट्रोल पंप नव्हता तरी आपली गाडी रिझर्व्हरवरती चालते. आपण एक्सप्रेस हायवे समृद्धी हायवे सोडल्यानंतर हा जो आहे हा पुणे ते नाशिक एक्सप्रेस हायवे. आपण त्यावरती सिन्नरकडे चाललो आहे. सिन्नरवरून आपण नाशिक जाणार आहोत आणि 330 किलोमीटर झाल्यानंतर मी पुन्हा एक वेळ 1500 रुपयाचं म्हणजे 14.5 लिटर पेट्रोल टाकलेलं आहे. आणि नॅनोची जी फ्यूल टँक आहे ना ती फक्त 15 लिटरचीच आहे, कारण की तेवढ्यामध्ये ती 300-350 किलोमीटर ती गाडी चालते. आणि मी ताशी 70-80 असा स्पीड मेंटेन केलेला आहे समृद्धी मार्गावरती. आणि मला जो येण्यात वेळ लागला तो खूपच कमी लागलेला आहे. रात्री 1 वाजता मी नाशिक येथे पोहोचलो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.